आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी आणि खळबळजनक बातमी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नक्षलवादी कट रचत असल्याचा संशय आहे। राजीव गांधींची हत्या ज्या प्रकारे झाली त्याच पद्धतीने पुन्हा हत्या घडवून आणण्याचा कट होता। एल्गार परिषदेच्या आयोजनाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रोना विल्सनच्या घरी मिळालेल्या एका पत्रातून हा खळबळजनक प्रकार समोर आलाय। रोना विल्सनला दिल्लीतून अटक करण्यात आली होती। त्याच्या घरी जे पत्र सापडलं त्यात कॉम्रेड प्रकाश नावाच्या व्यक्तीला एक पत्र पाठवण्यात आले। या पत्राच्या खाली आर असं नाव लिहिण्यात आले। ज्या पद्धतीने राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली तशीच हत्या घडवून आणण्याचा नक्षलवाद्यांचा कट आहे, याचे पुरावे पुणे पोलिसांना मिळाल्याचं सांगण्यात येते। हे खरं असेल तर ते न्यायालयात समोर येईल असं माकपचे सीताराम येचुरी यांनी म्हटलंय। तर मोदी करत असलेल्या विकासामुळेच विद्वेषाचं राजकारण वाढतंय अशी टीका भाजपने केली आहे। कई बार ऐसी बातें सुने हैं। देश के अंदर सुरक्षा संस्थाएं हैं, देश के अंदर कचहरी हैं, वो अपना काम करेंगे और अभी तक तो सुरक्षा की हिफाजत हमारे देश के नेताओं की करते रहे हैं। वो करना चाहिए, वो होगा। ऐसा कोई नहीं है ये प्लॉटिंग है। हमें कैसे पता है कि कोर्ट कचहरी वो बात को सुन रही है, उसको सुनने देना, बताए तब पता चलेगा असलियत क्या है। या संदर्भात आपण अधिक चर्चा करणार आहोत आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्यासोबत। अरुण, या पत्रातून धक्कादायक खुलासा तर झालेला आहे। आज दिवसभर आता याबाबतच चर्चा सगळ्यांमध्ये चालणार आहे। पण जसं आपण मगाशीही बोललो होतो, या मुद्द्यावरून आता राजकारण सुरू झालेलं दिसतंय। सुवर्ण म्हणजे हा मुद्दा जितका संवेदनशील आहे तितकाच तो संवेदनशील असल्या कारणाने किंबहुना या भीमा कोरेगाव प्रकरणाशी संबंधित असल्या कारणाने त्याचं राजकारण सुरू होणं हे देखील अपेक्षित आहे। पत्रापुरतं जर सुरुवातीला बोलायचं झालं त्याचे जे डिटेल्स म्हणजे खरं तर काल कोर्टात हा विषय आला होता। सरकारी वकिलांनी ओझरता उल्लेख केला होता की अशा पद्धतीने एक वेपन्स खरेदी करायचं आहे जे फोरियम नावाचं, ज्याच्यातनं 4 लाख राऊंड्स फायर केले जातात, या क्षमतेचे ते वेपन असावं। याशिवाय आता काहीतरी असं करण्याची वेळ आली आहे, असं काहीतरी करण्याची गरज निर्माण झाली आहे की जेणेकरून राजीव गांधींची हत्या ज्याप्रमाणे झाली होती तसं काहीतरी आता मोठ्या प्रमाणावरती घडवावं लागेल। तर अशा स्वरूपाचं कम्युनिकेशन, अशा स्वरूपाचा पत्रव्यवहार किंबहुना माहिती हस्तगत केलेल्या म्हणजे पोलिसांनी हस्तगत केलेल्या डॉक्युमेंट्समधनं मिळाल्याचं त्या ठिकाणी सरकारी वकिलांनी सांगितलं होतं आणि त्यामुळे यांची पोलीस कस्टडी हवी आहे। मात्र ज्यावेळी हे पत्र म्हणजे खरं तर ते कॉन्फिडेन्शियल म्हणून काल सांगण्यात आलं होतं, मात्र हे पत्र ज्यावेळी आपल्या हातात आलं त्यावेळी जी माहिती मिळाली ती त्याही पुढे धक्कादायक आहे। म्हणजे केवळ या आरोपींचा नक्षली कारवायांशी किंवा माओवादी ते आहेत इतका संबंध नाही, तर एक मोठा कट रचण्याचा त्यांचा विचार होता। हे जे पत्र लिहिलं आहे ते म्हणजे 18/4/2017 रोजी लिहिलेलं हे पत्र आहे। रोनाच्या लॅपटॉपमधनं ते त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आलेलं आहे। अर्थात पत्रामध्ये खाली कुणी लिहिलं यामध्ये केवळ आर एवढंच अक्षर दिलेलं आहे। फक्त रोनाच्या लॅपटॉपमधनं मिळालं म्हणून कदाचित ते रोनाने लिहिलं असावं असं या ठिकाणी आपण समजू शकतो। कॉम्रेड प्रकाशच्या नावाने हे पत्र लिहिलेलं आहे। अनेक उल्लेख त्याच्यामध्ये आहेत, म्हणजे अनेक नावांचा उल्लेख आहे। सिराज आहे, विष्णू आहे, बसंत आहे आणि महत्त्वाचं जे म्हणजे या पत्राच्या शेवटच्या पॅरेग्राफमध्ये जी माहिती आहे त्यामध्ये एक कॉम्रेड किसन आणि काही सिनियर लोकांनी असं ठरवलं, असा एक प्रस्ताव ठेवला आहे की आता काहीतरी मोठं करण्याची वेळ आलेली आहे। ज्या पद्धतीनं आपल्यावरती कारवाई होते, आपले कॉम्रेड जे आहेत त्यांना आत टाकलं जाते, अटक केली जाते, त्यामुळे आपल्या दृष्टिकोनातनं, आपल्या चळवळीच्या पार्टीच्या दृष्टिकोनातनं हे सगळं त्रासदायक आहे। आणि याला सगळ्याला कारणीभूत कोण आहे तर ती मोदी राजवट आहे आणि मोदींचा उल्लेख त्या ठिकाणी आला। आणि या असं जर चालू राहिलं म्हणजे एवढं सगळं घडूनही मोदी जे आहेत त्यांच्या ताब्यामध्ये 15 राज्य त्यांचे 15 राज्यामध्ये त्यांचं सरकार येत आहे। आता निश्चितपणे भावी काळामध्ये आणखी आपल्याला हे त्रासदायक ठरू शकतं आणि म्हणून आपल्याला काहीतरी मोठं करण्याची आवश्यकता आहे। आणि त्यासाठी मोठं म्हणजे काय तर राजीव गांधींची ज्या पद्धतीनं हत्या झाली होती तसं काहीतरी करावं लागेल। कदाचित त्याच्यामध्ये आपल्याला अपयश येईल। अगदी बरोबर आहे अरुण, जशी राजीव गांधींची हत्या झाली तसंच काहीतरी आता करायला हवं असं या पत्रात उल्लेख आहे। पण हे सगळं समोर येत असताना आता खरं तर नक्षलवादी किंवा या नक्षली मोहिमेविरोधात कठोर पावलं उचलणं जास्त गरजेचं झालंय असं वाटतंय।
खरं तर नक्षलवादी किंवा नक्षली चळवळीच्या विरोधात, नक्षली कारवायांच्या विरोधामध्ये आत्ताच नाही तर नेहमीच कठोर पावलं उचलणं ही आवश्यकता असते. आणि म्हणूनच आपल्याकडे माओवादी म्हणून जी काही संघटना आहे, माओवादी म्हणून जी काही पार्टी आहे, ती आधीच प्रतिबंधित पार्टी आहे, बंदी घालण्यात आलेला तो पक्ष आहे. आणि असं असताना त्यांचं काही ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी म्हणजे उघडपणे, तर काही ठिकाणी हे सिक्रेट सेल्सच्या माध्यमातून त्यांचं काम सुरू असतं. जंगलांमधनं काय कारवाया सुरू असतात हे आपण वेगवेगळे पाहिलंय. अलीकडच्या काळात अगदी आपल्या इकडे गडचिरोलीमध्ये झालेली चकमक आणि त्यामध्ये माओवाद्यांना घातलेलं कंठस्नान हे देखील उदाहरण आहे. त्यामुळे ह्या कारवाया ह्या शासकीय प्रशासकीय पातळीवरती किंवा यंत्रणांच्या पातळीवरती सुरू असतात. आणि ज्यावेळेस अशा पद्धतीचं म्हणजे असे जे संवेदनशील किंवा अधिक काहीतरी मोठं करण्याचा कट रचला जाऊ शकतो, त्यावेळी अधिक सतर्क राहून या अगदी बरोबर आहे अरुण. सतर्कतेमुळे खरं तर हे मोठं पत्र हाती आलं, हा मोठा कट समोर आलेला आहे. ही खूप सुदैवाची बाब म्हणावी लागेल. मात्र आता पोलिसांपुढची आव्हानं खरं तर वाढलेली आहेत. या पत्रात उल्लेख असणारी प्रत्येक व्यक्ती शोधून काढणं, आणखी काही यांचे कट होते का, त्यांचे काय मनसुबे होते हे समोर आणणं सुद्धा पोलिसांपुढचं मोठं आव्हान आहे. वेळोवेळी तुमच्याकडनं या संदर्भातली माहिती घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.